घरात घुसून पतीच्या डोळ्यादेखत नवविवाहितेवर आळीपाळीनं अत्याचार. बुलढाणा हादरला. बुलढाणा जिल्ह्यातील मध्यरात्री काही चोर एका गरीब मजुराच्या घरात शिरले. पती पत्नीला गळ्याला विळा लावला, शेतात ओढत नेलं आणि अवघ्या 19 वर्षीय विवाहितेवर तिच्या पतीसमोर आळीपाळीनं लैंगिक अत्याचार करण्यात आले. अशा अमानुष कृत्यानं संपूर्ण मानवतेला काळीमा फासलाय. काय घडली आहे घटना, कोण होते ते नराधम, त्या मध्यरात्री नराधमांनी कसं केलं थरारक कृत्य, पाहणार आहोत आपण या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. 17 जुलै बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील दुधलगाव बुद्रुक या ठिकाणी सालगडी म्हणून कामाला असलेला नवरा बायको शेतातील काम आटोपून रात्री जेवण करून झोपी गेले होते. साधारण मध्यरात्रीच्या सुमारास रात्री 11 ते 12 वाजेच्या दरम्यान जेव्हा संपूर्ण परिसर गाढ झोपेत होता, तेव्हा मोटरसायकलवरून 2 अज्ञात इसम घराचा दरवाजा तोडून घरात शिरले. एकाच्या हातात तीक्ष्ण चाकू होता तर दुसऱ्याच्या हातात शेतात वापरला जाणारा धारदार विळा होता. घरात घुसताच त्यांनी तुमच्याकडे जे काही पैसे दागिने आहेत ते मोकाटाने आमच्या हवाली करा, नाहीतर जागच्या जागी संपून टाकू, असा आरडाओरडा केला. त्यांनी संपूर्ण घर धुंडाळायला सुरुवात केली. यावेळी भीतीपोटी पतीनं स्वतःजवळील 600 रुपये त्या चोरट्यांना दिले. त्यांनी त्यांच्या हातात असणारा मोबाईल फोनही हिसकावून घेतला. चोरीचा डाव फसला, कारण पीडित दाम्पत्य हे गरीब मजूर असल्यानं त्यांच्याकडे सोना चांदीचे दागिने आणि पैसे चोरट्यांना सापडले नाही. पैसे नाही, पण घरात 19 वर्षांची नवीन लग्न झालेली महिला होती. आरोपींनी विवाहितेला आणि तिच्या पतीला गळ्याला विळा लावला आणि घरातून बाहेर ओढत शेतामध्ये घेऊन गेले. एका आरोपीनं पीडित पतीच्या गळ्यावर धारदार विळा लावला आणि त्याला जागचा हालू दिला नाही. दुसऱ्या नराधमानं विवाहितेवर बळजबरी करत अत्याचार केला. पीडित तरुणीनं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि अब्रू वाचवण्यासाठी प्रचंड संघर्ष केला, पण धारदार शस्त्रांच्या धाकासमोर तिचे सर्व प्रयत्न अपुरे पडले. एका आरोपीचं कृत्य संपल्यानंतर दुसऱ्या आरोपीनं पतीला चाकूचा दाग दाखवत पहिल्या आरोपीने पीडितेवर अत्याचार केला. दोन्ही नराधमांनी पतीच्या डोळ्या देखत 19 वर्ष महिलेवर आळीपाळीनं लैंगिक अत्याचार केला. या भयंकर कृत्यानंतर मध्यरात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ते दोघंही मोटरसायकलवर बसून घटनास्थळावरून फरार झाले. पीडित कुटुंबानं मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात येऊन हा घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केलाय. या गुन्ह्यातील पीडित महिला ही केवळ 19 वर्षांची नवविवाहित तरुणी आहे. ती आणि तिचा पती हे मूळचे मध्य प्रदेश राज्यातील बुरहाणपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. आदिवासी समाजातील हे दोघं आहेत. हाताला काम नसल्यामुळे हा तरुण दाम्पत्यानं महाराष्ट्र गाठला होता. अवघ्या काही दिवसांपूर्वीच ते बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील दुधलगाव बुद्रुक येथे आले होते. येथील एका शेतकऱ्याच्या शेतात ते सालदार म्हणून काम करत होते. पीडितेच्या जबानीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे. गुन्ह्याचा माग काढण्यासाठी आणि आरोपींना मागे सोडलेले पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबचं पथक आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार आरोपींनी मोटरसायकलचा वापर केल्यामुळे ते आजूबाजूच्या गावातील किंवा महामार्गावरील असू शकतात. आरोपींना लवकरात लवकर बेड्या ठोकण्यासाठी 5 विशेष तपास पथकं तैनात करण्यात आली आहेत. या भयंकर घटनेनं फक्त मलकापूर तालुकाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, कारण या गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक राहिलाय की नाही हेच समजत नाहीये. असे गुन्हे जर रोखायचे असेल तर आरोपींना तात्काळ शिक्षा आणि फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी. काय नाव तुमचं? मी निवृत्ती सोपान बारंबे, राहणार दुधलगाव बुद्रुक. माझा शेत गट नंबर 366 हा इथं रोडच्या बाजूला आहे. आणि काल रात्री 11 वाजता माझ्या शेतामध्ये 2 नवरा बायको असे दोन मनुष्य काम करण्यासाठी आलेले होते. 2 महिन्यापासून आलेले होते. ते काम रात्री 11 वाजता 2 अज्ञात व्यक्ती येऊन त्यांनी विळा दाखवून आणि चाकू दाखवून हल्ला केल्यानंतर त्यांच्याजवळ ते 600 रुपये घेतले आणि तुमच्याजवळ चांदी वगैरे आहे का ते पण द्या. त्यांनी सांगितलं की आमच्याजवळ चांदी वगैरे काही नाही, हे कपडे आहे हेही मालकाने आम्हाला दिलेले आहे. आणि मग त्यांनी घरामधून टिनाच्या घरामधून बाहेर ओढले, मोकळ्या शेतामध्ये ओढले आणि तिकडे बलात्कार केला. याची मला सकाळी आल्यानंतर त्यांनी जाणीव दिली. त्यानंतर मी त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आणि त्यांनी तक्रार दिलेली आहे मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन.